नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, सकाळच्या सूर्यात जितके प्रेमळ वातावरण असते तितकेच दुपारच्या सूर्यात तुम्हाला प्रखरता जाणवते. तसेच येणारा प्रत्येक दिवस हा सारखाच असणार नाही हे तुम्ही आज स्वीकार करा. कारण स्वामी तुमच्या जीवनात सुख दुःख तर देतच आहेत. कारण तुम्हाला जाणीव राहावी की सुख काय आहे आणि दुःख काय असते. स्वामी सांगतात की बाळा, कधीही देवाकडे फक्त सुखाची अपेक्षा ठेवू नका. कारण ज्याला दुःखच माहिती नाही त्याला सुखाची किंमतही जाणवणार नाही. फक्त तुम्ही एका गोष्टीला महत्त्व द्या. देव जे काही करत आहे ते नक्की चांगल्यासाठी आहे आणि देव जे काही करत आहे त्यामध्ये तुमचे चांगलेच होणार आहे हा विश्वास ठेवा. तुमचा जर देवावर असाच विश्वास असेल तर होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडून एक पुण्याचे काम घडून येईल. स्वामी म्हणतात की आता तुमचे लक्ष तुमच्या कामात केंद्रित करा. कामाबद्दल असणारे ज्ञान गोळा करा आणि त्या ज्ञानाचा वापर करून आता भविष्यात अस्तित्व कसे निर्माण करता येईल यासाठी एक पाऊल पुढे या. बाकी सर्व देवावर सोडा. देव तुम्हाला त्या मार्गामध्ये कसे सक्सेस व्हायचे आणि कसे प्रयत्नशील राहायचे हे शिकवून जातील. स्वामी सांगतात की तुमच्याकडे अनेक संधी आहेत, त्या गमवू नका. फक्त संधी शोधत राहा. प्रत्येक व्यक्तीला देव साथ देतोच असे नाही, परंतु ज्या व्यक्तीने प्रयत्न केले आणि शेवटपर्यंत हार मानली नाही त्याला स्वतःहून देव साथ देण्यासाठी पुढे येतात. फक्त आयुष्यावर उंच शिखरावर जाण्यासाठी शिडीचा वापर करू नका. पायऱ्यात चलत जा. तीच पायरी तुम्हाला अगदी शेवटपर्यंत आणि अनुभवाने पोहोचवत जाते. तुमच्या डोळ्यामध्ये असणारे अश्रू आता आनंदात बदलायचे असेल तर स्वतःला शहाणे समजा आणि तुमच्यामध्ये शक्तीचे बीज पेरा. जी शक्ती की तुम्हाला आतून उपाळून सोडेल. तुमच्यामध्ये उत्साह ज्ञान वर्धित राहील असे बीज तुम्हाला मी दिले आहे ते ओळखा. कारण तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला स्वामींचे मार्गदर्शन मिळत आहे. तुम्हाला वाटते की दरवेळा माझ्यासाठी येणारा काळ कठीण का आहे. प्रत्येक काळात माझ्यासाठी संकटे का येतात. माझा देवावर विश्वास बसत नाही हे जर तुम्ही स्वतः ठरवत असाल तर तुम्ही आतापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचलेच नाहीत हे ओळखा. कारण देव तुमच्यासाठी कधीच वाईट वेळ आणत नाही. वाईट वेळ तुमच्यावरील तेव्हाच येते तुम्ही जे कर्म केले आहेत मागच्या जन्मीचे किंवा सध्याचे जे तुमचे कर्म आहेत त्याचा भोग तुम्हाला या जन्मामध्ये सोडावाच लागतो आणि तो भोग सोडल्याशिवाय तुम्हाला पुढच्या जीवनाची शिदोरी मिळत नाही. आणि पुढच्या जीवनात जर तुम्हाला चांगले जीवन जगायचे असेल किंवा येणारा काळ आनंदाने व्यतीत करायचा असेल तर तुम्हाला आजच चांगल्या कर्माला सुरुवात करावी लागेल. आणि विश्वास ठेवा देवावर. कारण देव तुमच्यासाठी कधीही कुठलीही गोष्ट वाईट करत नाही. स्वामी सांगतात की जो व्यक्ती सत्य वागतो, सर्व प्राण्याशी दयाळूपणे वागतो, मन आणि इंद्रियावर नियंत्रित राहतो, क्षमतेनुसार इतरांची सेवा करतो, परोपकाराच्या भावनेने इतरांसाठी धावत जातो, आई वडील वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर करतो, आई वडिलांची नितांत सेवा करतो, पत्नीला वाईट शब्दाने दुखावत नाही, तो व्यक्ती स्वामींसाठी खूप प्रिय आहे. स्वामी सांगतात की बाळा, नम्रता आणि नैतिकतेने परिपूर्ण असणे, अतिथींना सेवा देऊन त्यांचे मन प्रसन्न करणे हे खूप पुण्याचे काम आहे. हे प्रत्येकाला जमेलच असे नाही, पण तू खूप भाग्यवान आणि नशीबवान आहेस. कारण तू यामध्ये पारंगत आहेस. तुला हे खूप आनंदाने आणि अत्यंत निपुणपणे जमतो. जो व्यक्ती स्वामींपुढे धार्मिकरित्या पैसा कमवण्यासाठी मार्ग शोधत असतो तो स्वामींना कधीही आवडत नाही. कारण स्वामी सांगतात की पैसा हा सर्वच काही जीवन व्यतीत करू शकत नाही. पैसा हा मोलाचाच आहे. परंतु जीवनापेक्षा पैशाला तुम्ही महत्त्व देत असाल, धनासाठी तुम्ही देव करत असाल तर देव कधीही तुम्हाला साथ देणार नाही. कारण देव त्यांनाच देतो जे देवाचे होण्यासाठी त्यांचा मान सन्मान स्वीकारून फक्त स्वामींसाठी किंवा ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी रात्रंदिवस त्यांची फक्त नामस्मरण सेवा करतो. देव त्यांचाच बनतो. तुम्ही जर स्वामींकडे चिल्लर पैसे देऊन कोट्यावधी पैसे मिळवण्याची अपेक्षा करत असाल तर तुम्हालाच ही गोष्ट पटत आहे का ते तुम्ही विचार करा. जो इतरांच्या संपत्तीचा लोभी नाही
जो इतर स्त्रीकडे वाईट वासनेने पाहत नाही, दुसऱ्याची स्त्री, पत्नी, मुलगी हिला माते समान समजत असेल तर त्याच्या इतका सुंदर आणि स्वच्छ अंतकरणाचा माणूस कोणच असणार नाही. जो इतरांच्या वाईट गोष्टीवर, वाईट वागण्यावर टीका न करता गप्प राहून आपले मत मांडत नाही, आपण कसे आहोत हे जो स्वतः ओळखतो तोच सर्वश्रेष्ठ बनतो. ज्याची सर्वाशी मैत्री आणि दया आहे, जो हळूवार प्रेमाने सर्वाशी बोलतो, सर्वांशी प्रेमाने वागतो, मनमानी वागण्यापासून दूर राहणारी आदर्श व्यक्ती सुखी गृहस्थ असते आणि तीच व्यक्ती स्वर्गात जाण्यासाठी मार्ग तयार करून घेते. त्याला कधीच माझ्या आशीर्वादाची म्हणजे स्वामींच्या साथीची कमी पडत नाही. जो भक्त माझी सेवा करतो, माझे हे वचन पाळतो, त्यांच्यावर कधीच कुठले संकट येत नाही, कारण स्वामींनी त्यांना स्वीकारलेले आहे. प्रारब्ध आणि तुमचे कर्म खूप बलवान आहे. जीव त्याप्रमाणेच भोगत असतो. बेशुद्धावस्थेमध्ये एखादा जीव सुद्धा झोपू शकतो, पण त्याचे नशीब सदैव जागृत असते. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत बाहेर राहायला हवे, कारण सत्कर्म तुम्हाला देवाकडे जाणारा मार्ग तयार करतात. तुम्ही जितकं दुर्बल आणि अक्षम माणूस बनून तितकंच देवाकडे जाल, तितकंच शक्तिशाली आणि सामर्थ्यवान बनाल. माणसाची अतूट श्रद्धा आणि श्रद्धेचे स्थान हे तुमच्यासाठी ईश्वरीय आशीर्वाद मिळवून देते. म्हणून जीवन जगत असताना देवाची साथ असणे, गुरुची साथ असणे खूप महत्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला जर हवा असेल आशीर्वाद तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी फक्त स्वामी नामाचा आधार घ्या. तीच तुमच्यासाठी योग्य आणि मोठी गरज आणि मदत आहे. स्वामी नाम किंवा कुठलेही देवाचे नामस्मरण करत राहा. देव सत्य आहे, तो एकच आहे. तो लोकांच्या हृदयात वास करतो. देवावर खरी श्रद्धा, खरे प्रेम आणि खरे भरम असेल तर भगवंताच्या प्राप्तीसाठी केवळ मस्तक टेकणे पुरेसे नाही. जेव्हा आपण आपल्या डोक्यावर आपले मन टेकवतो तेव्हा त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि स्वामींचा आशीर्वाद हा जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे, हे विसरू नका. कारण ज्यांना देवाने जवळ केले आहे त्याला आशीर्वाद किंवा कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची जिम्मेदारी स्वतः स्वामी घेतात. तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. हा फक्त तुमच्या इच्छेने नसून स्वामींची इच्छा होती, म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकला आहे. आणि आशा करते की तुम्हाला हा संदेश आवडला आहे आणि यातील थोडाही शब्द तुम्ही स्वामींसाठी स्वीकार करत असाल आणि तसे वागण्याचा प्रयत्न कराल तर स्वामी तुमच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवणार नाहीत. आणि एकदा का स्वामी मार्गात तुम्ही जाल तर तुम्हाला आनंदी जीवन जगण्यासाठी मागे फिरून पाहण्याची गरज पडत नाही, कारण स्वामी मार्ग तुम्हाला जीवन कसे जगायचे आणि सुखी कसे राहायचे हे अगदी चांगल्या प्रकारे शिकवून देते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.